मनसे नेते संदीप देशपांडे बोलतात, पाहूयात. आजची बैठक वेगळ्या कारणासाठी होती, जी तुम्हाला जे अपेक्षित आहे त्या विचार उत्तर दिली. पण राऊतांनी म्हटले की राज ठाकरेंची इच्छा आहे महाविकास आघाडीची. आमच्या पक्षाची भूमिका ही आम्हीच मांडतो, आमचे प्रवक्ते मांडतील, सन्माननीय राजसाहेब ठाकरे मांडतील, बाकी कोणी नाही. संदीपजी, नाना पटोले खेडेकर म्हणाले की मुंबईत जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडी यासाठी प्रयत्न करा. संजय राऊत असं सुद्धा म्हणाले की मी राज ठाकरेंशी बोललेलो आहे आणि राज ठाकरे असं म्हणाले, म्हणजे राज ठाकरेंची जी इच्छा आहे. आमच्या पक्षाची भूमिका ही सन्माननीय राजसाहेब ठरवतात आणि सन्माननीय राजसाहेबच मांडतील आणि आमचे पक्षाचे जे अधिकृत प्रवक्ते आहेत ते मांडतील, बाकी कोणी नाही. संदीपजी, मुळात संजय राऊतांचं अशा प्रकारचे वक्तव्य आणि तुम्ही प्रत्येक उत्तरामध्ये एकच लाईन सांगताय, नेमकं गृहीत कसं करायचं की हे त्यांची. आता ह्याच्यापेक्षा स्पष्ट अजून काय सांगू तुम्हाला. आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडणार, दुसरं कोण कसं मांडू शकेल. सन्माननीय राजसाहेबचं जे म्हणणं आहे ते आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतील किंवा सन्माननीय राजसाहेब मांडतील, इतरांनी कोणीही नाही. आणि यापुढेही आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडू, दुसरं कोणी नाही. पण मग अशा सगळ्या गोष्टींमुळे विषय जो आहे तो दुसरीकडे वळला जातो असं मला असं वाटतं विषय उद्याची जी निवडणूक आयोगाची जी बैठक आहे त्याची शिष्टमंडळ जाणार आहे तेवढा पुरताच मर्यादित होतो. पण मग आता काय परिस्थिती काय? उद्या नेमकं तुम्ही जाणार आहात का? किती जण जाणार आहात किंवा साहेब? मला असं वाटतं ते उद्या कळेल. उद्या सर्व पक्षीय नेत्यांना आम्ही बोलवलेलं आहे. आम्ही इव्हन भारतीय जनता पक्षालाही पत्र पाठवलं. शेवट असं आहे, निवडणुका पारदर्शीपणे होणं ही सगळ्याच पक्षांची जबाबदारी आहे, एकटी काय आमची नाही किंवा एकटी काय सगळ्या पक्षांची जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांना या उद्याच्या जे शिष्टमंडळ जाणार आहे त्या शिष्टमंडळामध्ये आम्ही सर्व पक्षीय लोकांना निमंत्रण पाठवले. आज ठाण्यात देखील मोर्चा आहे, शिवसेना ठाकरे गटाचा आणि मनसेचाही मोर्चा, सगळे लोक सामील होणार आहेत. चांगली गोष्ट आहे ना. मी तुम्हाला ते सांगितलं, सिस्टीम चांगली व्हावी ही काय फक्त एकट्या मनसेची किंवा एकट्या विरोधी पक्षाची जबाबदारी नसते, सत्ताधारी पक्षाची सुद्धा जबाबदारी असते. त्यामुळे सगळे जण त्याच्यामध्ये सामील झाले पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. एक प्रश्न असा आहे की दोन्ही ठाकरे एकत्र यावेत यासाठी तुम्ही देखील आग्रही होता, पण दोन्ही ठाकरे एकत्र आले पण महाविकास आघाडी नको असं काही मानसिकता आहे? संदीपने आता अत्यंत स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं, उद्या जे निवडणूक आयोगाकडे आम्ही जाणार आहोत त्या निवडणूक आयोगामध्ये जाण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ असावं यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील होतो. आणि त्याप्रमाणे सन्माननीय पवारसाहेब, शरद पवारसाहेब, सन्माननीय उद्धवसाहेब, सन्माननीय राजसाहेब, सन्माननीय हर्षवर्धन सकपाळ साहेब, सन्माननीय वर्षा गायकवाडजी, सन्माननीय प्रकाश रेड्डी, सन्माननीय सुभाष लांडे, रईस खान, समाजवादी पक्ष शेख, हे असे सर्व पक्षीय त्या ठिकाणी शिष्टमंडळ आहे आणि त्याची यादी आता आम्ही पाठवतो आहोत. आणि त्याच्यामुळे या राज्याच्या निवडणुका पारदर्शक व्हाव्यात, या राज्यातल्या लोकांच्या मनामध्ये असणारे संभ्रम सगळा दूर व्हावा, राज्यातील लोकांना वाटलं पाहिजे की निवडणूक अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे. आणि म्हणून काही आक्षेप आमच्या सगळ्यांचे निवडणूक आयोगाकडच्या बाबतीमध्ये होते आणि म्हणून निवडणूक आयोगाला सगळी माहिती द्यावी इत्तमूत आणि त्यांच्याकडून उत्तरं घ्यावीत आणि ही निवडणूक पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी होतं. त्यासाठी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय अजितजी पवार, सन्माननीय एकनाथजी शिंदे या तिघांनाही निमंत्रण त्या उद्याच्या निवडणूक आयोगाच्या भेटण्यासाठी दिलेलं होतं. त्याप्रमाणे लेखी निवेदनं दिलेली आहेत असं पण नाही, मी तुम्हाला लेखी पत्र देऊ शकतो. ते लेखी निवेदनं दिलेली आहेत आणि लेखी नावंसुद्धा आम्ही पाठवलेली आहेत. त्यामुळे आता कोण येतील कोण येणार ती गोष्ट वेगळी, पण आम्ही जाणार आहोत. बस सगळ्यांनी सांगितलं आम्ही येतो म्हणून सांगितलंय. आता भारतीय जनता पक्ष, शिंदे गट आणि अजित पवार गटाचा अजून निरोप आहे. नाही, मला असं वाटतं की त्यांची आज काहीतरी टेस्ट आहे, ते कालच आम्हाला बोलते, तर ते टेस्टला गेलेले आहे, ते थोड्या वेळाने येतील. सर, ठाण्यात आज एकत्र तुम्ही मोर्चा काढतात. मुळात असं कुठलंही काँग्रेसकडे प्रस्ताव आम्ही पाठवलेला नाही, त्यामुळे हे बोलण्याला काही अर्थ नाही ना.
आम्ही जर कुठला प्रस्ताव पाठवला मग हर्षवर्धन सकपाळ साहेब बोलले तो गोष्ट वेगळी. असा प्रस्तावच आमच्याकडनं गेलेला नाहीये, त्यामुळे त्याच्याविषयी बोलायची काही गरजच नाहीये. काय मुंबई महापालिका सोबत असण्यासाठी तुम्ही अनुकूल आहात का? तुमची भूमिका नक्की काय आहे? काँग्रेस सोबत असली पाहिजे का महाविकास आघाडीमध्ये? मुळात मी तुम्हाला सांगितलं या संदर्भातली जी भूमिका असेल ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे ठरवतील आणि ते योग्य वेळी तुम्हाला सांगतील. आता हा विषय चर्चेचा नाहीये, त्यामुळे याच्यावर चर्चा झालेली नाही. याच प्रश्नाला अनुसरून ह्याच्यासाठी प्रश्न आहे, कारण पारदर्शक निवडणूक व्हावी किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये जी चूक होतीये त्या सगळ्या गोष्टीला पकडून जर सगळेच राजकीय पक्ष एकत्र येत असतील तर काँग्रेसने देखील हा मुद्दा उठवला. मुळात निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजेत. ही काय फक्त विरोधी पक्षाची भूमिका असू शकत नाही ना. लोकशाहीमध्ये सगळे राजकीय पक्ष, मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असतील, या सगळ्यांची ही भूमिका असली पाहिजे की निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजेत. याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाची सुद्धा तेवढीच इन्व्हॉल्वमेंट पाहिजे आणि आमची भूमिका हीच आहे की पारदर्शी निवडणुका झाल्या पाहिजेत. याच्यासाठीच आम्ही निवडणूक आयोगाकडे जातोय. याच्या आधी सुद्धा नांदगावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ दोनदा भेटून आलेलं आहे निवडणूक आयोगाला आणि आता उद्या सर्व पक्षीय शिष्टमंडळ जाणार आहे. मुळात निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजेत. ही मला असं वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक घटकाची ही भूमिका असली पाहिजे. गणेशोत्सवाप्रमाणे आता छटपूजेची तयारी ही मुंबई महापालिकेनं तयारी सुरू केली आहे. काय वाटतं की गणेशोत्सवाप्रमाणे जवळपास 7 ठिकाणी आता छटपूजा केली. तर मला असं वाटतं छटपूजा करायला आमचा कधीही विरोध नव्हता, पण त्याच्या मागे जर एखाद्याने राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टीला आमचा विरोध होता आणि सन्मान्य राजसाहेबांनी भूमिका वेळोवेळी स्पष्ट केलेली. ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीगाठी असतील किंवा स्थानिक पातळीवरती शिवसेना मनसे कार्यकर्त्यांचं मनोमिलन असेल, आजचा मोर्चा असेल, युतीला कुठेतरी सुरुवात झाली आहे का असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतं. आपलं यावरती उत्तर आहे. काय माहितीये का, तुम्हाला कोणतेही अर्थ काढायला तुम्ही फ्री आहात. जे अर्थ काढायचे ते काढा. युती झाली म्हणून तुम्ही जाहीर करा आमचं म्हणणं नाही. अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. सुप्रीम कोर्टाने सांगितलं 31 तारखेच्या जानेवारीच्या पूर्वी घ्या, पण त्याच्या पुढे एक लाईन आहे. निवडणूक आयोगाची तयारी झाली असेल तर, ही लाईन तुम्ही विसरताय. आणि त्याच्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे ती तुम्ही पाहताय. मराठवाड्यामध्ये अतिग्रस्त, पूरग्रस्त झाल्यामुळे त्याच्यामुळे निवडणुका झालेल्या नाही. त्याच्यामुळे जर तर वरती तुम्ही आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत जाणार का, काँग्रेसला आम्ही निमंत्रण दिले का, ते आम्हाला घेणार का, आम्ही त्यांना घेणार का, हे निरर्थक प्रश्न तुम्हीच उठवताय आणि तुम्हीच बोलताय. तर मला वाटतं त्याच्यावरती आता थोडंसं तुम्ही बंधन घाला. उद्या आमची ती तिकडे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला भेटणार आहोत. त्याच्यानंतर 12:30ला निवडणूक आयोग, 1:30 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला या सर्व नेते मंडळींची पत्रकार परिषद पण आहे. तिकडे मी तुम्हाला निमंत्रण देतो, तुम्ही तिकडे पण या. एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस माझी शाळा सुंदर शाळा अशी योजना चालू केली होती, पण आता त्यांच्याकडे मुख्यमंत्री हे पद नाही आणि ती योजना बंद होतात. शिंदेच्या योजना बंद करण्यात मला वाटतं या विषयावरती निश्चितपणे आता आजचा